सोयाबीनसाठी बेस्ट खत कॉम्बिनेशन PPL 19-19-19 आणि ग्रोमर सल्फरचा असा करा वापर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या पिकात जास्तीत जास्त फुटवे, फळांची संख्या आणि दाण्याची फुगीर वाढ हवी असेल तर केवळ पारंपरिक खते टाकून चालणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनसाठी एक खास पॉवरफुल कॉम्बो बद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण पाहणार आहोत PPL म्हणजे प्रदीप फॉस्फेट लिमिटेडचे 50 किलोचे 19-19-19 आणि कोरोमंडलचे 10 किलोचे ग्रोमर सल्फर हे दोन्ही घटक सोयाबीनसाठी का वरदान आहेत याची सविस्तर माहिती आज आपण पाहूया। नंतर पाहूया PPL 19-19-19 50 किलो संतुलित अन्नाचा डोस। शेतकरी मित्रांनो, सहसा आपण 19-19-19 हे फवारणीसाठी वापरतो, पण PPL कंपनीचे 50 किलोच्या पॅकिंग मधील 19-19-19 हे जमिनीतून देण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। याचे फायदे काय आहे तर नंबर 1 समान पोषण। यात नत्र म्हणजे नायट्रोजन, स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालास म्हणजे पोटॅश सम प्रमाणात असल्यामुळे पिकाची शाखीय वाढ, मुळांचा विस्तार आणि खोडाची मजबूत एकाच वेळी होते। नंतर पाहूया पाण्यातील द्रव्यता। हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्याने पिकाला ते लवकर उपलब्ध होते। नंतर पाहूया वापराची वेळ। सोयाबीन पेरते वेळेस किंवा सोयाबीन 20 ते 30 दिवसाचे असताना किंवा पहिल्या कोळपणीच्या वेळी हे खत दिल्यास पिकाला मोठी उभारी मिळते। नंतर पाहूया ग्रोमर सल्फर 10 किलो तेलाचे प्रमाण आणि वजन वाढवणारा घटक। सोयाबीन हे तेलबिया पीक आहे आणि कोणत्याही तेलबिया पिकाचा आत्मा म्हणजे सल्फर म्हणजेच गंधक का निवडावे। कोरोमंडलचे ग्रोमर सल्फर हे दर्जेदार असून ते पिकाची अन्नाची भूक वाढवते। नंतर पाहूया दाण्याची गुणवत्ता। सल्फरमुळे सोयाबीनच्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे दाणे चमकदार आणि वजनाला जड भरतात। नंतर पाहूया रोग प्रतिकारक शक्ती। हे एक उत्तम बुरशीनाशक म्हणूनही काम करते, त्यामुळे मुळकूज किंवा इतर जमिनीतील रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। प्रमाण जर पाहायचं झालं तर एकरी 10 किलो ग्रोमर सल्फर सोयाबीनसाठी पुरेसे ठरते। नंबर 4 मध्ये पाहूया हे कॉम्बिनेशन एकत्र वापरण्याचे फायदे। जेव्हा आपण PPL 19-19-19 आणि ग्रोमर सल्फर एकत्र देतो तेव्हा त्याचे परिणाम दुप्पट होतात। वाढ आणि गुणवत्ता। 19-19-19 मुळे पिकाची वाढ होते तर सल्फर मुळे पिकाची गुणवत्ता सुधारते। नंबर 2 खर्च वाचतो। इतर महागड्या टॉनिक पेक्षा हे खत नियोजन अधिक स्वस्त आणि रिझल्ट देणारे ठरते। नंबर 3 उत्पादनात वाढ। योग्य वेळी हे डोस दिल्यास उत्पादनात किमान 25 ते 30% वाढ सहज शक्य आहे। 5व्या मध्ये पाहूया खत देण्याची पद्धत आणि प्रमाण। ऍप्लिकेशन्स डोस। एकरी 1 गोणी PPL 19-19-19 50 किलो अधिक 1 बॅग ग्रोमर सल्फर 10 किलो पद्धत। हे दोन्ही खते एकत्र मिसळून सोयाबीनच्या ओळीत पेरणी पद्धतीने किंवा झाडाच्या बाजूला टाकून मातीत झाकून द्यावीत। याच्यामध्ये एक टीप आहे, ती टीप म्हणजे जमिनीत पुरेसा ओलावा असताना खत द्यावे, जेणेकरून त्याचे शोषण व्यवस्थित होईल। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कमी खर्चात सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल तर PPL 19-19-19 आणि ग्रोमर सल्फरचा हा प्रयोग नक्की करून पहा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। जर तुम्ही हे खत वापरले असेल तर तुम्हाला आलेले अनुभव देखील शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।